आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या विस्तारित अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 3 दिवसीय विशेष सत्राला प्रारंभ. राज्यसभेत नवनिर्वाचित 16 सदस्यांचा शपथविधी. राज्य विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. 12 मे रोजी मतदान. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत वर्ध्याच्या हिंदी विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा संपन्न. आणि मुंबईसह बहुतांश जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी. महिला आरक्षण विषयक विधेयकासाठी संसदेच्या विस्तारित अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 3 दिवसीय विशेष सत्राला आज प्रारंभ झाला. लोकसभेत अबू हासेम खान चौधरी, मोहसिना किडवाई आणि हरिनारायण राजभर तसंच दिवंगत गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रशासित प्रदेश सुधारणा विधेयक 2026 प्रस्ताव लोकसभेत सादर केला. विधी आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी संविधानाची 130वी दुरुस्ती विधेयक तसंच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडण्याचा प्रस्ताव लोकसभेत सादर केला. हा प्रस्ताव 207 विरुद्ध 126 मतांनी मंजूर झाला. महिलांसाठी आरक्षण निश्चित करताना 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेतल्या जागांची संख्या वाढवून 815 करण्याची तरतूद या विधेयकांमध्ये आहे. या विधेयकामुळे देशाच्या संघराज्य रचनेला धक्का पोहोचेल असा आरोप करत काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी ही विधेयकं सादर करायला विरोध केला. मात्र वेणुगोपाल हे विधेयक सादर करण्यावर केवळ तांत्रिक आक्षेप घेऊ शकतात, परंतु विधेयकांच्या गुणवत्तेवर बोलू शकत नाहीत, असं प्रत्युत्तर गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं. आधी जनगणना होणं गरजेचं आहे असं सांगताना ही विधेयकं इतक्या तातडीने आणण्याची गरज काय असा प्रश्न समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी उपस्थित केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेत या विषयावरच्या चर्चेत बोलत आहेत. राज्यसभेत आज विनोद तावडे, नितीन नवीन, अभिषेक मनू सिंघवी, तेराश गोवाला, जोगेन मोहन, प्रमोद बोरो, लक्ष्मी वर्मा, शिवेश कुमार, रामनाथ ठाकूर, उपेंद्र कुशवाह, अनुराग शर्मा, संजय भाटिया, करमवीर सिंग बौद्ध, फुलोदेवी नेतम या नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली. विनोद तावडे यांनी मराठीत शपथ घेतली. मी विनोद विजया श्रीधर तावडे राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. राज्यसभेत आज तालिका सदस्यांची फेरनिवड झाली. ही नियुक्ती 15 एप्रिलपासून लागू झाली आहे. यात भाजपचे दिनेश शर्मा, एस. फांगनोन कोन्याक आणि घनश्याम तिवारी, काँग्रेसच्या फुलोदेवी नेतम, अण्णाद्रमुकचे एम. तंबीदुराई आणि बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा यांचा समावेश आहे. यानंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विद्यापीठ अनुदान आयोगानं देशभरातली विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियमाबद्दल जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित केले आहेत. लिंगभाव समानता, संवैधानिक मूल्य तसंच निर्णय प्रक्रियेत महिलांना समान प्रतिनिधित्व या मुद्द्यांवर संवाद घडवून आणण्याच्या दृष्टीनं देशभरातल्या 777 शैक्षणिक संस्थांमध्ये आयोजित केलेल्या अशा कार्यक्रमांमध्ये सुमारे 1 लाख जण सहभागी झाले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रियाचे चान्सेलर डॉक्टर क्रिस्तियन स्टॉकर यांच्याशी प्रतिनिधिमंडळ स्तरावर चर्चा केली. स्टॉकर यांच्या भेटीमुळे गुंतवणूक आणि व्यापार क्षेत्रात भारत ऑस्ट्रिया संबंधांना नवी ऊर्जा मिळेल असं प्रधानमंत्री मोदी यांनी नंतर संयुक्त निवेदनात सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर दिवसभर तुम्हाला महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonai.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 30 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
राज्य विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. भारत निवडणूक आयोगाने आज विधान परिषदेसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार या निवडणुकीसाठी 23 ते 30 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येतील. 2 मेला अर्जांची छाननी होईल. 4 मेपर्यंत अर्ज मागे घेता येतील आणि 12 मेला सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. विधान परिषदेचे हे 9 सदस्य महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जाणार आहेत. येत्या 13 मेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, संजय केनेकर, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, राजेश राठोड आणि रणजितसिंह मोहिते हे सदस्य निवृत्त होत आहेत. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी हे स्वप्न तरुण विद्यार्थ्यांनी पाहणं आवश्यक आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम इथं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या 6व्या दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या. मैं कस्तूरबा गांधी की कुटिया गई, मैं महात्मा गांधी की कुटिया भी गई थी. वहाँ जैसे महिलाएं भी देश को आज़ाद करने के लिए महिलाएं पुरुषों के साथ कंधे से कंधे मिला के आंदोलन करते थे. आज़ादी का आंदोलन में वो शोर मिलाए थे. इसी प्रकार देश को विकसित भारत बनाने में बेटा और बेटी दोनों को ही इसी प्रकार शिक्षा के क्षेत्रों में, उद्योग के क्षेत्रों में, टेक्नोलॉजी में, स्टेम में, हर क्षेत्रों में आगे आना होगा. गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्ण पदकं प्रदान करण्यात आली, तर एकूण 8 विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. आदिनिवास, बाकुटी, बापूकुटी, बापूंच्या कार्यालयाची पाहणी करून त्यांनी माहिती घेतली. राष्ट्रपतींनी यावेळी प्रार्थना सभेत सहभाग घेतला, वृक्षारोपण केलं, तसंच सूतकताई केली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज आणि उद्या उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईसह बहुतांश जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मात्र शुक्रवारपासून उष्णतेच्या लाटेची परिस्थिती सुधारण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी हलका पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दरम्यान हिंगोलीमध्ये काल एका तरुणाचा उष्माघातानं मृत्यू झाला. मोसमी पाऊस यंदा सरासरीपेक्षा कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी येत्या 1 मेपासून पाणीपुरवठ्यात 10% कपात करण्याचा महानगरपालिकेचा प्रस्ताव आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 33.6% पाणीसाठा उपलब्ध असून तो येत्या 7 जुलैपर्यंत पुरेसा आहे, असं महानगरपालिका प्रशासनानं म्हटलं आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाची गाठ आज पंजाब किंग्सशी पडणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना सुरू होईल. मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत यंदाच्या मोसमातले 3ही सामने गमावले आहेत, तर पंजाब किंग्सनं अद्याप पराभव पाहिलेला नाही. गुणतालिकेत पंजाब 3ऱ्या तर मुंबई 9व्या पायरीवर आहे. नांदेड शहराच्या देगलूर नाका भागात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. आज दुपारी 12च्या सुमारास ही घटना घडली. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे. नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरात आज महिलांची रॅली काढण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या विस्तारित अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 3 दिवसीय विशेष सत्राला प्रारंभ. राज्यसभेत नवनिर्वाचित 16 सदस्यांचा शपथविधी. राज्य विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. 12 मे रोजी मतदान. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत वर्ध्याच्या हिंदी विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा संपन्न. आणि मुंबईसह बहुतांश जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.